या ठिकाणी उपस्थित झालेत आणि या ठिकाणी आता उद्घाटनाचा कार्यक्रम या ठिकाणी संपन्न होतोय। या ठिकाणी डॉक्टर धनंजय सावळकर साहेब यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी गंगासागर अभ्यासिका उद्घाटन समारंभ या ठिकाणी संपन्न होतोय। दुधेबावी ग्रामविकास प्रतिष्ठानचे अध्यक्ष शशिकांत सोनवलकर त्याचबरोबर सर्व मान्यवर या ठिकाणी उपस्थित आहेत। सर्वांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये या ठिकाणी दीप प्रज्वलनाचा कार्यक्रम संपन्न होतोय। कुमारी ज्योती हिंदराव कांबळे मॅडम या ठिकाणी उपस्थित आहेत। त्यांच्याही शुभ हस्ते या ठिकाणी दीप प्रज्वलन करून या कार्यक्रमाचा शुभारंभ होतोय। सगळ्या फोटो नाही प्रतिमा पूजन घ्या की करून उपस्थित असलेले आपल्या भारतीय हिंदू संस्कृतीप्रमाणे अतिथी देवो भव आलेल्या पाहुण्यांचे स्वागत करणे हे आपले आद्य कर्तव्य आहे। सुस्वागतम 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 आगतम स्वागतम सुस्वागतम। सुंदर जिसके नाम से पूर्ण हो सभी का, सुंदर जिसके नाम से पूर्ण हो सभी का। इस कार्यक्रम को आए हुए सभी अतिथियों को लंगोटे परिवार की ओर से कोटि कोटि प्रणाम। आजच्या या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले आपल्या गावचे सुपुत्र डॉक्टर धनंजय अप्पर जिल्हाधिकारी यांचे स्वागत या गंगासागर अभ्यासिका अण्णा जाधव यांनी करावयाची मी त्यांना विनंती करतो। आत्ताच ज्यांची पदार्पण झाले ते शिवाजीराव कोकणे माजी भूमिलेख अधिकारी यांचे स्वागत बापूराव लंगोटे नायब तहसीलदार यांनी करावयास मी त्यांना विनंती करतो। धन्यवाद धन्यवाद काका। जरा बापूरावजीचा कार्यक्रम चालला नंतर पण करतो। आले
आपल्या परडगावचे लोकनियुक्त सरपंच प्रकाशराव लंगोटे यांचे स्वागत आपल्या गावचे सुपुत्र राजेंद्र गावडे पाटील यांनी करावयास मी त्यांना विनंती करतो. आताच ज्यांचे पदार्पण झालेले आहे ते बारामतीचे सुप्रसिद्ध कॉन्ट्रॅक्टर उद्धवराव गावडे यांचे स्वागत या अभ्यासिकेचे मालक बापूराव लंगोटे यांनी करावयास मी त्यांना असा विनंती करतो. यानंतर माहिती अधिकाराचे प्रणेते आणि बरेच बारामतीमध्ये सगळ्या खात्यांना हलवणारे पोपटराव दहुडे सामाजिक कार्यकर्ते यांचे स्वागत सोसायटीचे चेअरमन लक्ष्मणराव टेगरे यांनी करावयास मी त्यांना विनंती करतो. कधी करायचं महाराष्ट्र नाही केंद्रातून मिळालेलं आहे. मुख्यमंत्री पंतप्रधानासहित राज्यपालासहित राष्ट्रपतीसहित तुम्ही डिलीटच करताय त्यांना पकडून बी. आजच्या या गंगासागर अभ्यासिका या कार्यक्रमाचे उद्घाटन नुकतेच मान्यवरांच्या हस्ते संपन्न झालेले आहे. या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले बरड आणि बरड पंचकृषीतील सर्वांचे लंगोटे परिवार यांचे मार्फत सहर्ष स्वागत करण्यात येत आहे. आज आपल्या गावामध्ये गावातील खेडेगावातील वाड्या वस्तीवरील मुलांना पुणे मुंबई ठिकाणी जाऊन आर्थिक दृष्ट्या एमपीएससी किंवा यूपीएससीचे क्लास करणे परवडत नाही. तरी आज गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर बापूसाहेब लंगोटे यांनी जे एमपीएससी आणि यूपीएससीच्या अभ्यासक्रमाचे अभ्यासिका इथं बरडमध्ये सुरू केले. प्रथमतः मी बरड ग्रामस्थातर्फे त्यांचे अभिनंदन करतो आणि आपल्या सर्वांना मी आणि माझ्या परिवारातर्फे गुढीपाडव्याच्या शुभेच्छा देतो. यानंतर प्रस्तावित बापूराव लंगोटे करतील. आजच्या क्रमाचे अध्यक्ष सावळकर सर, डेप्युटी कांबळे मॅडम, दुदैवाय प्रतिष्ठानचे सोनवरकर, आमचे महाराष्ट्रातले प्रख्यात बांधकाम व्यवस्थिक उद्धव गावडे सर, भूमी लागते कोकणे साहेब, आपल्या गावचे सरपंच दवडे, माहिती कार्यकर्ते दवडे साहेब, आमचे मित्र नारायण जावडेकर, अण्णा जाधव, आपले गावचे सरपंच प्रकाश लंगोटे आणि तुम्ही ग्रामस्थ मंडळी सर्वांना पाडव्याच्या प्रथम शुभेच्छा देतो. आणि मी थोडक्यातच उरकणार आहे, साहेबांना गडबड आहे जायची. माझ्या डोक्यात 1 वर्षापासून कल्पना येत होती की एमपीएससीचे आपण थोडंफार गोरगरीब खेडेगावाची माणसं पोरं असतात, त्यांच्या परिस्थिती नसती, त्यांना पुण्यासारख्या मुंबईसारख्या ठिकाणी राहून अभ्यास करणं जाणं शक्य होत नाही. मुलं जरी हुशार असली तर केवळ परिस्थितीमुळं त्यांना ते तशा साध्य करता येत नाही. माझ्या डोक्यात ती कल्पना मी वर्षभर आम्हाला आणण्याचा प्रयत्न केला, पण त्याचा योग यावा लागतो. तसा योग आला आणि तुमच्या सगळ्याच्या सहकार्यानं मदतीनं माझा एकच उद्देश होता, गावातली
खेडेगावातली पोरं MPSC UPSC आपल्या आसपासची गावातली पोरं किती टक्के जाते त्या मार्गाला आणि आपलं गाव कुठल्या मार्गाला चाललंय हा थोडासा आपण जर प्रत्येकाने विचार केला तर मग सगळ्या गोष्टी आपोआप समोर येतात. पुन्हा मुंबईसारख्या ठिकाणी जरी पोरं MPSCला गेली तर तिथली परिस्थिती आज भयानक आहे. मी सांगण्यापेक्षा आपण सगळे सुज्ञ आहात तिथं काय परिस्थिती आहे. आणि जी श्रीमंतीची मुलं आहेत पुण्यात ती कुठला अधिकारी झाले नाही असं माझं ठाम मत आहे. जे अधिकारी झाले ते फक्त ग्रामीण भागातलेच झालेले आहेत ज्याची थोडीशी परिस्थिती बरी आहे म्हणून आपला एक माझा उद्देश होता खेडेगावातल्या पोरांना आपले अभ्यासिकेच्या मार्फत आपण गावचं नागरिक आहे, आपण समाजाचं काय देणं लागतो या एवढ्याच भावनेने मी उपक्रम सुरू केलेला आहे. ह्या कार्यक्रमासाठी तुम्ही सगळ्यांनी मला मदत केली त्याबद्दल तुमचंही सगळ्यांचं स्वागत. एवढं वस्तू मी बोलतो थांबतो. यानंतर आपल्या गावातील पाठीमागच्या काळात काही मुले MPSC मधून पास झालेले आहेत. ते सध्या वेगवेगळ्या पोस्टवर काम करत आहेत. तरी प्रथमतः मी ठीक आहे असू द्या. आपल्या गावातीलच सचिन विश्वासराव लंगुटे तहसीलदार पंढरपूर आणि त्यांचेच थोरले बंधू योगेश लंगुटे API अकलूज हे दोघेही कार्यक्रमाला उपस्थित राहू शकले नाहीत तरी त्यांच्या वतीने त्यांच्या आदर्श माता यांचे स्वागत आपल्या गावचे डॉक्टर धनंजय सावळकर अप्पर जिल्हाधिकारी यांनी शाल श्रीफळ देऊन करावा अशी मी त्यांना विनंती करतो. त्याच्यानंतर राजेंद्र आटोळे रेंज फॉरेस्ट ऑफिसर माळशिरस. आटोळे साहेब ठीक आहे. विशाल तवटे आलेत का? वडील आहेत का? या की विशाल तवटे यांचे वडील त्यांच्या मार्फत मॅडम कांबळे मॅडम यांच्या मार्फत कांबळे मॅडम त्यांचं स्वागत करते सत्कार करते. विशाल काय झालं? विशाल पोलीस उपनिरीक्षक. सोमनाथ गावडे किंवा त्यांच्या कुटुंबातील आले कोण? आप्पासाहेब या की पुढे लाजताय का जरा? सोमनाथ गावडे सहाय्यक आयुक्त पशुसंवर्धन यांच्या वतीने त्यांचे वडील सत्कार स्वीकारतील. त्यांचा सत्कार दुधेबाळ प्रतिष्ठानचे अध्यक्ष शशिकांत सोलवरकर यांनी करावा असं मी त्यांना विनंती करतो. यानंतर भारत तवटे कुटुंबातील कोण आले का? रत्नमाला टेंबरे. रत्नमाला टेंबरे आरेफ झालेले आणि भारत तवटे मुलगी काहीतरी +1 झालेला आहे. जिल्हा कृषी अधिकारी या चेअरमन या तुम्ही घ्या त्यांच्या वतीनं. मोहन आहेत या की सावळकर साहेब त्यांचा सत्कार करावा. आमचं नाही गेले आला
यानंतर आपले बरड वस्ती शाळेचे गोपाळ लंगुटे यांचे चिरंजीव प्रशांत आता 2022चा रिझल्ट झाला त्याचा ते महसूल सहाय्यक म्हणून त्याची निवड झालेली आहे. त्यांचंही नाही कोण आलं. हॅलो मग ये ना तू पुढे ये की असं माग बस तिसरा डोळा नाही मला. बापूराव लंगुटे यांनी त्यांचा सत्कार करावा अशी विनंती करतो. बरं नजर चुकीनं ह्यातलं किंवा असं झालंय का कोण राहिलंय का? त्यांची विषय राहिली ना. नाही नाही ती घेतली अजून नजर चुकीनं राहिलंय का कोण राहिलं ते त्यांचा फॅमिली सगळेच आहे. आपल्याला कोण राहिलं नाही आहे त्यात उपस्थित नाही. आपल्या गावच्या सुनबाई युवराज ताटे यांच्या सुनबाई यांची वैद्यकीय अधिकारी म्हणून निवड झालेली आहे. युवराज ताटे जे झाड यांनी पुढे यावे त्यांचा सत्कार बापूराव लंगुटे करतील. यानंतर आता नुकत्याच 2022-23चा रिझल्ट झाला त्यामध्ये आपल्या गावचे बागेगाव येथील आपले अण्णासाहेब जाधव सामाजिक कार्यकर्ते यांची सुकन्या अंकिता जाधव यांची पोलीस उपनिरीक्षक म्हणून म्हणजे निवड झालेली आहे. मला वाटतं ट्रेनिंग काहीतरी एप्रिलमध्ये आहे आता जूनमध्ये आहे का त्यांचं जूनमध्ये ट्रेनिंग होणार आहे. तर त्यांच्या भावी आयुष्यासाठी बरड ग्रामस्थांतर्फे मी सर्वांच्या वतीने त्यांना शुभेच्छा देतो आणि सावरकर साहेबांना विनंती करतो की त्यांचे आई वडील आणि त्यांचा संपूर्ण फॅमिलीचा त्यांचा सत्कार करावा अशी त्यांना विनंती करतो. शिकडं उभा राहता का फोटो फोटो निघणार नाही. कोण कोण अविनाश डोळे. अविनाश डोळेची दोन्ही एक प्रोफेसर आले. अविनाश लोंढे यांचे मुलांची निवड झालेली आहे. त्यांचाही सत्कार करण्यात येत आहे. माझा एक मुलगा 2023च्या परीक्षेमध्ये तलाठी म्हणून हजर झाले सातारा आणि मागच्या 3 महिन्यापूर्वी माझा सिनियर कॉलेजला प्रोफेसर म्हणून एक मुलगा जॉईन होईल आता पुढच्या महिन्यात. दोन्ही मुली आता 6 महिन्यात पास झाले. यानंतर माझ्या वतीने मी अण्णासाहेबांच्या ह्याला अभ्यासिकेला 2 पुस्तके सप्रेम भेट देत आहे. त्यांनी त्याचा स्वीकार करावा. भारताचे संविधान 1 आणि 2 पुस्तक मी त्यांना देत आहे. त्यांनी त्याचा स्वीकार करावा आणि मी सर्वांना विनंती करतो ऐपतीप्रमाणे ज्यांनी दिले पुस्तकांचा भेट द्यावी जेणेकरून आपल्या गावची मुलं भावी काळात अधिकारी म्हणून चमकतील. यासाठी सर्वांनी काही ना काही पुस्तकं द्यावी ती मी सर्वांना विनंती करतो. मी ह्याची सुरुवात आज केली आहे. यानंतर वैभव जावडे संपादक यांचे स्वागत. आपले धनंजय सावळकर अप्पर जिल्हाधिकारी यांच्या हस्ते सत्कार करण्यात येत आहे. त्यानंतर राजकुमार गोपले यांचाही सत्कार करण्यात येत आहे. नाही नाही असं नसतं. अजिंक्य 2 मिनिटं. वैभव गावडे यांचाही सत्कार करण्यात येत आहे. तसेच नजर चुकीने आपल्या गावचे प्राध्यापक दत्तात्रय तवटे यांचे हे सुपुत्र सहाय्यक अभियंता म्हणून अजिंक्य दत्तात्रय तवटे यांची सहाय्यक अभियंता म्हणून निवड झालेली आहे. त्यांचेही स्वागत करण्यात येत आहे. या तिसऱ्यांदा झाड घ्या.
यानंतर आपल्याला कांबळे मॅडम मार्गदर्शन करतील. सरांना जायचंय, सर गडबडीत आहे. बरं, वेळेअभावी आपले सावळकर साहेब यांना नाही त्याला जायचंय, नाही, गडबड आहे त्यांना. त्याला बोलू द्या. त्यांना वेळेअभावी जरा पुढील कार्यक्रमाला जायचं आहे. आधीच कार्यक्रमाला उशीर झालेला आहे, तरी त्यांना विनंती करतो की त्यांनी 2 शब्द मार्गदर्शन करावं. सगळ्यांना प्रथम गुढीपाडव्याच्या माझ्याकडून खूप खूप शुभेच्छा. आजच्या या गंगासागर अभ्यासिकेच्या उद्घाटन प्रसंगी उपस्थित असलेल्या कुमारी ज्योती कांबळे, कुमारी जाधव, आमचे सरपंच प्रकाश लंगुटे, शशिकांत सोनवळकरजी आणि बरडमध्ये उपस्थित असलेले सर्व ग्रामस्थ बंधू आणि भगिनींनो, खरं तर मी बापूसाहेब लंगुटे यांचं मनापासून अभिनंदन करतो. स्पर्धात्मक परीक्षांसाठी जी काही आवश्यक गोष्ट असते आणि ती म्हणजे वातावरण निर्मिती. इंग्रजीमध्ये एक अशी म्हण आहे की तुम्ही मला तुमचे 3-4 मित्र दाखवा आणि मी तुम्हाला सांगतो की तुम्ही कोण आहात ते. ह्याचं कारण असं की आपल्याला सराउंडिंग कसं आहे त्याच्यावरून बऱ्याचशा गोष्टी आपल्या घडत असतात. आणि ही गंगासागर अभ्यासिकेच्या माध्यमातून गावातल्या ज्या मुलांची इच्छा आहे की मला काहीतरी व्हायचं आहे, त्यांच्याकरता मला वाटतं ही गंगासागर अभ्यासिका ही भवितव्यात बरडमधून अधिक आणि अधिक अधिकारी वर्ग कसा निर्माण होईल यासाठी एक मार्गदर्शक ठरेल, एक सहकार्याची भूमिका, महत्वाची भूमिका अशी ठरणार आहे असं मला वाटतं. एमपीएससीचा अभ्यास करताना बऱ्याचदा नवीन मुलांना असं वाटतं की आपण ग्रॅज्युएशन नंतर त्याकडे बघावं. पण मला स्वतःचा माझा अनुभव असा आहे की एमपीएससीचा अभ्यास हा पहिलीपासून सुरू झालेला असतो. आपला मूळ पाया कसा आहे, आपण मूळ जो अभ्यासक्रम जो आपण शाळेत शिकतो ते कसं शिकतोय इथून सुरुवात आहे. नाहीतर मग ग्रॅज्युएशन झाल्यानंतर एमपीएससी करताना पुन्हा तुम्हाला 5वी ते 10वीची पुस्तकं वाचावी लागतात. आणि याच्या जोडीला जनरल नॉलेजचा पण खूप महत्वाचा भाग आहे. मी माझ्या बाबतीत सांगेन, माझी जनरल नॉलेजची सुरुवात ही बरडच्या स्टँडवरून झालेली आहे. ती एवढ्यासाठी की ज्यावेळी मला घरच्यांनी फलटणला शाळेला टाकलं 6वी पासून, आणि त्यावेळी एसटीची वाट बघायचो मी स्टँडवरती, त्यावेळी आपल्या त्या भानुदास काशीदांचं हॉटेल होतं आणि त्या हॉटेलमध्ये ऐक्य पेपर यायचा 7-8चा. त्यामुळे त्या बसची वाट बघताना साधारण 15 मिनिटं 20 मिनिटं अर्धा तास जो काही वेळ मिळायचा त्यावेळी मी तो पेपर वाचायचो. आणि तेव्हापासून मला ती जनरल नॉलेजची थोडीशी गोडी लागली. ती पुढं स्पर्धात्मक परीक्षा देताना ती मला खूप उपयोगी आली. दुसरा एक महत्वाचा पार्ट मला असा वाटतो तो म्हणजे काहीतरी आपल्याकडे प्रेरणा देणारं घडलं पाहिजे. म्हणजे उदाहरणार्थ आपल्याला आतून वाटलं पाहिजे की मला काहीतरी बनायचंय आणि त्यासाठी काहीतरी घडत असतं. माझ्या बाबतीत मी ज्यावेळी वेटरनीला मुंबईला गेलो आणि पहिल्याच वर्षी असं झालं की साधारण मी जुलै 92 मध्ये मुंबईला कॉलेजला गेलो. मला बनायचं होतं त्यावेळी वेटरनरी डॉक्टर. पण तिथं गेल्यानंतर 4 महिन्यामध्येच आम्हाला एका कार्यक्रमाला बोलवलं गेलं आणि त्या कार्यक्रमात मध्ये तोपर्यंत आम्हाला माहित नव्हतं कार्यक्रम कसला आहे. कार्यक्रमात तिथं गेल्यानंतर कळलं की माझ्याच कॉलेजची 4 मुलं सिलेक्ट झालेली होती एमपीएससी. त्यातले 2 डेप्युटी कलेक्टर झाले होते. त्यातली एक आता पुण्याला राजेंद्र भोसले साहेब जे महापालिका आयुक्त आहेत, दुसरे राजेश देशमुख होते ते पुणे कलेक्टर होते नुकतेच. आणि मग तो कार्यक्रम बघितल्यानंतर मला असं वाटलं की अरे आपण जरी वेटरनरी डॉक्टरला इथं आलो असतो तरी नॉट नेसेसरी मी वेटरनरी डॉक्टरमध्येच डिग्री घेऊन पुढचं माझं करिअर केलं पाहिजे. आणि म्हणून मग तेव्हापासून माझा एमपीएससीचा अभ्यास सुरू झाला. त्यामुळं एमपीएससीचा अभ्यास करताना एकदा आपल्याला प्रेरणा मिळाली की मग 2-3 गोष्टी महत्वाच्या आहेत. एक तर जिद्द पाहिजे. जिद्द असेल तर काहीही शक्य नाही. लक्षात घ्या, मी सुद्धा इथंच जिल्हा परिषदेत शिकलेला विद्यार्थी आहे, याच मातीत खेळलेलो आहे. त्यामुळं जिद्द असेल आणि कष्ट करण्याची तयारी असेल तर हे सगळं शक्य आहे. आणि आता तर काळ बदललाय. जसं लंगोटे साहेब बोलले प्रभाकरजी की पुण्या मुंबईला किंवा बापूसाहेब बोलले की पुण्या मुंबईला जावं लागतं, असं काही नाहीये. आता आपण बघा की आपण युट्यूबच्या जमान्यात आहोत, आपण एआयच्या जमान्यामध्ये आहोत. जे काही नॉलेज एआय मध्ये आणि युट्यूबवरती अवेलेबल आहे ते सगळं आपल्याला घर बसल्या मिळणार आहे. त्यामुळं आपण किती स्मार्ट पद्धतीने अभ्यास करतो आहोत, आपण किती सातत्य ठेवतोय आणि पेशन्स हा मात्र एमपीएससीला खूप गरजेचा आहे. आमच्या काळात सुद्धा 1.5 ते 2 लाख होते. आता तर कॉम्पिटिशन आणखी स्टेप झालेले आहे. खूप मुलं बसतात आणि शेवटी सरकारी नोकऱ्यांचं प्रमाण खूप कमी आहे. त्यामुळं तुम्हाला पेशन्स ठेवावं लागेल. असं नाही की मला असं वाटतं की 70 ते 80% विद्यार्थी असे असतात की 2-3 वर्षांमध्ये अभ्यास करतात आणि नाही झाले की सोडून देतात.
पण आपल्याला अशी अनेक उदाहरणं आहेत की 7 वर्ष लागली, 8 वर्ष लागली, अशी पण उदाहरणं आहेत. त्यामुळं पेशन्स ठेवणं आणि चिकाटी ठेवणं हे खूप महत्वाचं आहे. आणि त्याच्या जोडीला मी म्हणेन की अभ्यास करताना स्मार्टपणा पण पाहिजे. स्मार्टपणा म्हणजे काय की नेमका सिलेबस काय आहे, नेमके प्रश्न पूर्वी कुठले प्रश्न विचारलेले आहेत. जसं 10वी-12वीला मुलं प्रश्नपत्रिका सोडवतात जुन्या, तोच अप्रोच जर इकडे पण ठेवला गेला आणि प्रिसाईज अभ्यास केला तर सिलेक्ट होण्याचे चान्सेस खूप जास्त आहेत. याच्या जोडीला मला सांगायला आवडेल की आता माझ्या नोकरीची जवळपास मी 25 वर्ष पूर्ण केलेली आहेत. मी पण पूर्वी STI म्हणून सिलेक्ट झालो होतो 2 वर्ष, आणि नंतर मग तिसऱ्या प्रयत्नामध्ये डेप्युटी कलेक्टर म्हणून सिलेक्ट झालो. तर सरकारी नोकरीमध्ये आज ही 3 गोष्टी खूप महत्वाच्या आहेत किंवा त्याचे लाभ आहेत असं म्हणायला हरकत नाही. पहिलं म्हणजे सेवा. माणूस जन्माला आल्यानंतर बऱ्याचदा आपण स्वतःच आपण बघत असतो, परंतु सरकारी नोकरी एक असं हे आहे, क्षेत्र आहे की ज्याच्यामध्ये आपला स्वार्थ करता करता समाजाचा आणि जनतेचा परमार्थ करण्याचं एक साधन आहे. ज्यावेळी आम्ही 8 तास कार्यालयामध्ये काम करतो त्यावेळी प्रत्येक क्षण आपण तसं आम्ही समाजासाठी जगत असतो आणि त्या भूमिकेतनंच आपण जर काम केलं तर याच्यासारखी दुसरी सेवा नाही. एक उदाहरण सांगेन की नाशिकला बागलांना एक मामलतदार होते, तहसीलदारांना पूर्वी मामलतदार म्हणायचे, तर त्यांचं आज मंदिर आहे त्या बागलांमध्ये, त्याला देव मामलतदार म्हणतात. म्हणजे तुम्ही जर समाजासाठी चांगली सेवा केली तर लोक तुम्हाला डोक्यावर घेतात किंवा तुमचं मंदिर बांधू शकतात. इथपर्यंत चांगल्या प्रकारची सरकारी नोकरीमध्ये संधी आहे. दुसरं आहे की सरकारी नोकरीचा सन्मान आपण बघितला असेल की अगदी लग्नापासून असू द्या, समाजामध्ये असू द्या, गावामध्ये असू द्या, सगळीकडं सरकारी नोकरीला आजही तो मान आहे. आणि मी तर अनेक उदाहरणं बघितलीत माझ्या मित्र कंपनी की ज्यांचे सासरे आमदार आहेत, मंत्री आहेत, म्हणजे जे आमदार झालेत, मंत्री झालेत, त्यांनाही वाटतं की माझा जावया डेप्युटी कलेक्टर असावा, माझा जावया IPS असावा, IAS असावा. तर त्यामुळे सन्मान पण या नोकऱ्यांना खूप चांगल्या प्रकारे आहे. आणि तिसरं सुरक्षितता. एकदा सरकारी नोकरी लागल्यानंतर त्याला नोकरीतून काढून टाकण्याची प्रक्रिया खूप अवघड आहे, आपल्या सगळ्यांना कल्पना असेल. त्यामुळे सुरक्षितता जी खाजगी नोकऱ्यांमध्ये नाहीये. ह्या सगळ्या गोष्टी जमेच्या बाजू आहेत, पण आपल्या त्यासाठी सगळ्यांनी जे कोणी स्पर्धात्मक परीक्षात बसतात त्यांनी जर सातत्य ठेवलं, चिकाटी ठेवली तर एक चांगलं यश मिळू शकतं. आणि मला असं वाटतं की आपल्या बाजूच्या मान तालुक्यातलं मारडी हे गाव त्यासाठी एक आदर्श उदाहरण आपल्याला माहित असेल की त्या गावातले साधारण 20 ते 25 अधिकारी क्लास 1, क्लास 2 ऑफिसर झालेले आहेत. त्यामुळे मला अपेक्षा आहे की या गंगासागर अभ्यासिकेच्या माध्यमातून भवितव्यात बरडमध्ये सुद्धा 40-50 अधिकारी होतील. तर अधिक न बोलता मी लंगोटे साहेबांना आणि इथं जे कोणी अभ्यास करतील त्या सगळ्यांना शुभेच्छा देतो आणि माझं दोन शब्द संपवतो. धन्यवाद. धन्यवाद सावरकर साहेबांनी थोडक्यात आपल्याला व्यवस्थित मार्गदर्शन केलेलं आहे. लहरों से डरकर नौका पार नहीं होती, लहरों से डरकर नौका पार नहीं होती, कोशिश करने वालों की कधी हार नहीं होती. या म्हणीप्रमाणे MPSC आणि UPSCच्या विद्यार्थ्यांनी अभ्यास करताना त्यांना सावरकर साहेबांनी सांगितलं त्या पद्धतीने सतत सातत्य ठेवणे हेच गरजेचे आहे. धन्यवाद सावरकर साहेब, आपण आपला वेळात वेळ काढून या कार्यक्रमासाठी उपस्थिती दाखवल्याबद्दल. यानंतर कांबळे मॅडम हे आपल्याला मार्गदर्शन करतील. यानंतर अंकिता जाधव, आता ज्यांची MPSC मार्फत सिलेक्शन झालेले ते आपले मनोगत व्यक्त करतील. माननीय व्यासपीठावर उपस्थित आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे माननीय धनंजय सावळकर सर, अप्पर जिल्हाधिकारी मुंबई, सोबतच माननीय ज्योती कांबळे मॅडम, आताच आपल्या गंगासागर अभ्यासिकेसाठी सावरकर साहेब यांनी 10 पुस्तकांचा संच दिलेला आहे. तरी गंगासागर अभ्यासिकेमार्फत त्यांचे धन्यवाद व्यक्त करण्यात येत आहे.
माननीय व्यासपीठावर उपस्थित आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे डॉक्टर धनंजय सावळकर सर, अप्पर जिल्हाधिकारी मुंबई, सोबतच माननीय ज्योती कांबळे मॅडम, डेप्युटी कलेक्टर ठाणे आणि शशिकांत सोनवलकर सर, दुधेभावी विकास प्रतिष्ठान आणि सोबतच गंगासागर अभ्यासिकेचे संस्थापक माननीय बापूसाहेब लंगुटे, निवृत्त नायब तहसीलदार, बरडगावचे सरपंच माननीय प्रकाश लंगुटे सर आणि इतर सामाजिक, शैक्षणिक आणि राजकीय क्षेत्रातील उच्चपदस्थ व्यक्तिमत्व आणि बरडगावचे ग्रामस्थ आणि युवा वर्ग सर्वांना सर्वप्रथम माझ्याकडून नमस्कार आणि गुढीपाडव्याच्या सर्वांना शुभेच्छा. माझी PSI पदी निवड झाल्याबद्दल उचित असा सन्मान केला, माझ्या आई वडिलांचाही सन्मान केला, त्याबद्दल गंगासागर अभ्यासिकेचे खूप खूप धन्यवाद. आजच्या गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावरती माननीय बापूसाहेब लंगुटे सर यांनी ग्रामीण भागातील स्पर्धा परीक्षा करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी एक खूप शुभारंभ केलेला आहे की ग्रामीण भागातील मुलांना सुविधा भेटत नाहीत आणि याच्या माध्यमातून खूप सारे अधिकारी घडतील, त्यासाठी त्यांचे खूप खूप अभिनंदन. स्पर्धा परीक्षेची तयारी करत असताना एक फिजिकल इन्व्हायरमेंट आणि मेंटल इन्व्हायरमेंट महत्त्वाचं असतं आणि ग्रामीण भागातील मीही ग्रामीण भागात शिकले, जसे की जिल्हा परिषदेमध्ये शिकले आणि मराठी मीडियम मधून 10वी पर्यंत शिक्षण घेतले बरड या गावातूनच. तर मला असं सांगावंसं वाटतं की ग्रामीण भागात आपण शिक्षण घेतो त्यावेळेस आपण मेंटली प्रॉपर तयार असतो, म्हणजे जिद्द चिकाटी आणि सातत्य याची कमी नसते आपल्याकडे, फक्त सोयी सुविधांची कमतरता असते, त्यासाठी आपण पुणे मुंबई यासारख्या ठिकाणी जात असतो. पण या गंगासागर अभ्यासिकेच्या माध्यमातून आपल्याला सगळ्या सुविधा तिथे उपलब्ध होतील आणि मला असं वाटतं की या अभ्यासिकेच्या माध्यमातून बरड आणि बरडच्या पंचक्रोशीतील खूप सारे अधिकारी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात कार्यरत असतील येणाऱ्या काळात आणि त्यासाठी सर्वांना खूप खूप शुभेच्छा. जसे की बापूसाहेब लंगुटे सर आहेत, त्यांनी एक निवृत्त अधिकारी होऊन भावी अधिकारी घडवण्याचे काम येथे केलेले आणि त्याचा आज अंकुर आज एक छोटंसं रोपटं लावले, येणाऱ्या काळात त्याचं वटवृक्ष होईल याची मला खात्री आहे. त्यासाठी तुम्हाला आणि मला हे सांगावंसं वाटतं की इथे जास्त जण पालकवर्ग उपस्थित आहेत, तर मला असं वाटतं की जसं की मुलींसाठी खरंच सांगेल आणि माझी एक नैतिक जबाबदारी आहे असं मला वाटतं. जसं की आपण म्हणजे लग्न करून देणं मुलींचं, मला असं वाटतं की हळदीपेक्षा यशाचा गुलाल घेण्याची एक मुलींना संधी द्यावी आणि नक्कीच तो हळदीचा जो रंग आहे तो 2-3 दिवसात निघून जाईल, पण यशाचा जो गुलाल आहे ना किंवा यशाच्या गुलालाचा जो रंग आहे तो त्यांचं आयुष्य एक रंगीबेरंगी आयुष्यभरासाठी करून देईल असं मला वाटतं. मला इथे बोलण्याची संधी दिली त्यासाठी खूप खूप धन्यवाद. थँक्यू. धन्यवाद अंकिता. यानंतर उपजिल्हाधिकारी कांबळे मॅडम, यानंतर दुधेभावी प्रतिष्ठानचे अध्यक्ष शशिकांत सोनवलकर आपले मनोगत व्यक्त करते. आज या ठिकाणी गंगासागर अभ्यासिकेच्या उद्घाटनाच्या निमित्ताने आपल्या ज्यांनी उद्घाटन केल्याचे डॉक्टर धनंजय सावळकर साहेब, अप्पर जिल्हाधिकारी, डेप्युटी CO MIDC मुंबई आणि या कार्यक्रमाला एक अध्यक्षस्थानी लाभलेल्या सन्माननीय उपजिल्हाधिकारी ज्योती इंदुराजी कांबळे ठाणे उपजिल्हाधिकारी, त्याचप्रमाणे उपस्थित असणारे आताच मनोगत व्यक्त केलेले साहेब अंकिता जाधव, त्याचप्रमाणे उद्योगपती उद्धवराव गावडे, त्याचप्रमाणे धोडे अण्णा, प्रकाश लंगुटे सरपंच आणि उपस्थित शिवाजीराव कोकणे आणि उपस्थित सर्वच मान्यवर अण्णासाहेब ज्यांनी सूत्रसंचालन केले ते आमचे स्नेही अण्णासाहेब लंगुटे अण्णा, त्याचप्रमाणे संपादक आमचे वैभवजी गावडे, राजकुमारजी भोसले उपसंपादक बाबासाहेब, सर्वच मान्यवर बरेचसे परिचयाचे. आता सावळकर साहेबांनी मनोगत व्यक्त केलं. खरं तर गावागावात ही ज्ञान श्रृंखला चालणं गरजेचे, कारण कितीही केलं तरी या पोस्टला जाताना म्हणजे ती चेअर मिळवताना खूप मोठं परिश्रम असतो. शेवटी एक गोष्ट पाचक जी आहे ती पाचक लगेच पेटते आणि लगेच विजते, म्हणजे पेटायला बी जमणार आणि विजायला बी जमणार. मात्र लाकडाचा जो ओंडका आहे तो एकतर पेटत नाही, पेटला तर लवकर विजत नाही. असा अधिकारी पद आहे. अधिकारी पद त्या खुर्चीवर जाताना खूप मोठी प्रेरणा तर लागते, तेवढी त्याची जिद्द लागते, चिकाटी लागते, परिश्रम लागते. कित्येक त्यांना संकट असतात, कारण लाखो विद्यार्थी बसत असतात. त्या पदावर बसणाऱ्यांची संख्या कमी राहते आणि त्या पदावर बसल्यानंतर मान सन्मान त्याच्या सेवानिवृत्तीपर्यंत चालतो.
लंगोटे साहेब, बापूसाहेब लंगोटे नायब तहसीलदार म्हणून रिटायर झाले. खरं तर त्यांचं अभिनंदन करावं तेवढं कमी आहे. कारण बरीचशी माणसं अधिकारी पदावरून सेवानिवृत्त झाली किंवा अधिकारी असताना आपल्या गावाकडे वळून बघण्याचंही प्रमाण काही अंशी कमी होतं. परंतु त्यांनी काय केलं की काय करता येईल गावाला, म्हणजे ज्ञान मंदिर कसं उभारता येईल. ज्ञान मंदिर हे सगळ्यात महत्वाचं आहे की मुलं बसतील, तिथं अभ्यास करतील आणि यानंतर काय अधिकारी वाढतील. जसं आता मार्डेचं नाव घेतलं, परत माढा तालुक्यातलं एक गाव आहे, मला वाटतं अधिकाऱ्यांचं गाव म्हणून प्रसिद्ध आहे. आपल्याकडेही मार्डे नाही, माढा तालुक्यातलं एक गाव आहे, मला आठवण गाव दुसरंच गाव आहे, ठीक आहे. आणि आपल्याकडे गुणावरे गाव चांगले आहे. त्याचप्रमाणे आमच्या गावामध्ये बऱ्यापैकी अधिकारी होत आहेत. वैशिष्ट्य असं की जेवढे अधिकारी होतील तेवढं गाव पुढे जायला मदत होती. कारण त्यांच्याकडे भौतिक क्षमता असल्याशिवाय अधिकारी होता येत नाही. अधिकारी होत असताना त्यांना प्रचंड अभ्यासच करावा लागतो, दुसरे काहीच मार्ग नाही. की एखादा कोट्याधी जरी असेल, त्याला वाटलं माझ्या घरातला एखादा डेप्युटी कलेक्टर व्हावा, तहसीलदार व्हावा, प्रांत व्हावा किंवा DYSP व्हावा किंवा IPS IAS कोणतेही पद मिळावं, पण ते पैशाच्या जीवावर मिळत नाही किंवा वंश परंपरेनेही मिळत नाही. ते मिळतं केवळ आपल्या कष्टावर मिळतं. आणि ते कष्टावर मिळणारी माणसं बापूसाहेब लंगोटेंनी खूप चांगलं नियोजन केलं की बोलवत असताना जी अभ्यासिका आहे त्या अभ्यासिकेला कोणाला बोलवलं पाहिजे. मग या ठिकाणी आता आपल्याशी बोललेले सावरकर डॉक्टर साहेब आहेत आणि त्याचप्रमाणे आता आपल्याशी मनोगत व्यक्त करणारे त्या ज्योती हिंदुरावजी कांबळे, त्या तहसीलदार, नायब तहसीलदार सुरुवातीला जाते. नायब तहसीलदार होऊन नंतर जिद्द सोडली नाही आणि नंतर या पदावर उपजिल्हाधिकारी म्हणून नेमणूक झाली एवढ्या कमी वयात. खात्रीने सांगतो, खात्रीने सावरकर साहेब तर IAS होणारच आहे, म्हणजे प्रमोटेड IAS होतीलच. परंतु त्यांना आता शेवटी तरी मिळेल IAS पद. पण ज्योती कांबळे मॅडमला निवड त्यांची आता नवीन झाली, त्यांनाही 100% म्हणजे 2 तुमच्या इथं IAS आहेत. जसे डॉक्टर धनंजयजी सावरकर आता बोलून गेले, त्यांना एक 4-5 वर्षात तरी मला वाटतं IAS पद मिळणार आहे. म्हणजे तुमच्या बरडगावचं नशीब आहे. आणि दुसरे भावी IAS म्हणजे होणारच, कारण महसूलमध्ये सिलेक्शन झाल्यानंतर त्यांनी वेळ दिला आपल्या कार्यक्रमाला आणि ती प्रेरणा महत्वाची आहे. यातल्या एखाद्या विद्यार्थ्याने जरी ऐकलं त्यांचं मनोगत, तरी त्यातून त्यांचं प्रभावशाली व्यक्तिमत्व तयार होतं. काय असतं, प्रत्येक व्यक्तीनं बापूसाहेबची मनाव घेतलं तर होतं. मनाव घेतलं तर काही शक्य असतं, मनाव घेतलं तर भांडण बी शक्य असतं, मनाव घेतलं तर चांगलं वागणं शक्य असतं. एक छोटीशी तुम्हाला गोष्ट सांगतो. एका गावामध्ये, बरडसारख्या गावामध्ये शेतकरी होता आणि शेतकरी भलटणच्या बाजारात गेला, बाजारात जाऊन एक बैल खरेदी केला. बैल खरेदी केल्यानंतर तिथं विचारलं की 10 बैल काय करतो, तर त्यांनी सांगितलं की हा एका दिवसात 10 एकर शेत नांगरतो. म्हणून त्यानं बैल घेतला, खरेदी केला 10 लाखाला. 10 लाखाला बैल खरेदी केला, काहीतरी वेगळं काहीतरी करायचे. कारण जसं शर्यतीच्या बैलाची किमती होत्या तसं एक वेगळा बैल होता. त्यानं आणला, बैल आणल्यानंतर बरडमध्ये बैल आणल्यानंतर अण्णासाहेब बरडमध्ये बैल नांगरायला सुरुवात केली. म्हणजे एका दिवसात 10 एकर शेत नांगरतो असला बैल कसलाय. मग बैल नांगरायला सुरुवात झाली. गाव बरड असेल, राजुरी असेल, आसपासची सगळी गावं सगळी बघायला आली की बैल कसलाय बघूया. मग नांगराला सुरुवात झाली. नांगराला सुरुवात झाली की पहिलं पाऊल त्या बैलाला टाकलं की बैल बसला. त्यांना वाटलं पहिल्या पावलाला बसायची सवय असेल. परत दुसरं पाऊल टाकलं, दुसऱ्या पावलाला पण बैल बसला. मग त्या ज्याने खरेदी केला त्याला वाटलं पहिली, दुसऱ्या, तिसऱ्या पावलाला बघूया. तिसऱ्या पावलाला परत उठावला, बैल चालायला लागला. पाऊल टाकलं तिसरं, परत बैल बसला. असं झाल्यानंतर लक्षात आलं हा बैल बसतोय का. मग ते आसपासची माणसं म्हणायला लागली का बसतोय. त्याला आता टेन्शन आलं, 10 लाख रुपये बैल दिले. ज्या ठिकाणी बैल घेतला होता त्या ठिकाणी तो गेला. गेल्यानंतर तो जो शेतकरी आहे त्या शेतकऱ्याला विचारलं पूर्वीचे की हा बैल तुम्ही तर म्हणला की एका दिवसामध्ये 10 एकर शेत नांगरतो का. तो म्हणला हो नांगरतो. नांगरत असल्याशिवाय दिलाय का. म्हणला पैसे तर दिलेत. हा बैल नांगरतो कधी. अहो नांगरतो, एका दिवसात 10 एकर शेत नांगरतोच, म्हणूनच तुमच्याकडून एवढे पैसे घेतलेत. अहो पण हा नांगरतो. त्यांनी सांगितलं तो नांगरतो पण कधी बापूसाहेबजी मनात आलं तर. मग त्यांनी विचारलं त्याच्या मनात कधी येत. मग ते म्हणले त्याच्या जर मनात आलं असतं तर 1 लाख झाला. म्हणजे अशा प्रकारचं आपल्या मनात आलं पाहिजे. बरडवासियांना एक चांगलं संधी आहे मनात येण्याची. गंगासागर अभ्यासिकेच्या माध्यमातून या
अभ्यासिकेतून तुम्ही अधिकारी निश्चितपणे बनाल. आता बरीचशी पदं कांबळे मॅडम, बरीचशी पदं आता आपण मला वाटतं बरीचशी क्लास 3ची पण पदं एमपीसीने भरायला सुरुवात झाली ना, त्याच्यामुळे संधी खूप आहे. आणि बरडमधील जेवढे अधिकारी वाढतील, एक बरड गावाची एक वेगळी परंपरा, बरड गाव एक चांगलं गाव आहे, एक वेगळं माऊलीची पालखी या रस्त्यावरून जाते, त्याच्यामुळे बरडला एक चांगले संस्कार आहे की माऊलीचं दर्शन घ्यायला माणसं बरडला येतात आणि बरडवासियांना माऊलीचं दर्शन घ्यायला आपल्या इथं माऊली येते. त्याच्यामुळे बरडला एक वेगळं गाव, एक अधिकाऱ्यांचं गाव असं जर झालं तर खऱ्या अर्थानं बरडचं आणखी नावलौकिक उच्च लेवलला जाईल. कारण सावरकर डॉक्टरांच्या माध्यमातून कुठेही गेलं, मंत्रालयात गेलं किंवा कुठे ज्या ठिकाणी असतील तर त्यांचं मूळ गाव आपलं बरडच सांगतील ना. म्हणजे अधिकाऱ्यामुळे महाराष्ट्रात गाव जातं. अधिकारीच इतकं पद असं की महाराष्ट्रात, जसे ज्योतिताई कांबळे आता ठाणे उपजिल्हाधिकारी, त्यांनी किती काय केलं तर त्यांचं नांदरगाव आहे त्यांना सांगू वाटतं. आपल्या गावाचं जननी जन्मभूमीच स्वर्गादपी गरी, जशी आपली माता आहे मायभूमी ही आपल्या स्वर्गापेक्षा श्रेष्ठ असते. आणि असे मायभूमी ही आपली मातृभूमी, ही आपली जननी, ही बरड, या बरड गावातील अधिकारी बनावेत आणि त्याची प्रेरणा घ्यावी. इथं बसले जे अभ्यासाला बसणार आहेत त्यांनाही गावातले बाबासाहेब बरेचसे काय शिक्षक मंडळी असतील, काय तज्ज्ञ असतील, काय सेवानिवृत्त अधिकारी असतील, यांनी वेगळं मार्गदर्शन करावं. आणि बापूसाहेबची एक विनंती आहे, डॉक्टर सावरकरांनाही मी बोललोय की जी मुलं अधिकारी होणारी काय असतं बघा, प्रतिकूल परिस्थिती देणगी असते. बऱ्यापैकी अधिकारी होण्याचं प्रमाण हे गरीब अण्णासाहेब गरीबातलं होते. ठरवून एखादी परिस्थिती चांगली होत नाही. जे प्रतिकूल परिस्थितीवर मात करतायत, जी गरीब आहेत पण त्यांना अधिकारी व्हायचं काय अडचण आहे, त्यांनाही एक अधिकाऱ्यांची टीम तयार करावी आणि त्या माध्यमातून त्यांना काय मदत करता येते का, सहकार्य करता येते का, ते करावं. आणि बरडगावचा नावलौकिक राज्यभर पसरावा. आणि या बरडगावात डायरेक्ट एक पहिल्यांदा तरी डायरेक्ट एक IAS UPSCचा व्हावा, एवढ्याच या ठिकाणी शुभेच्छा देतो आणि या ठिकाणी थांबतो. धन्यवाद. यानंतर नायब तहसीलदार नारायण जावळीकर आपल्याला मार्गदर्शन करतील. आजच्या या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी आदरणीय सावळकर सर, मुद्दाहून उपस्थित राहिलेल्या या परिसराच्या जिल्हाधिकारी कांबळे मॅडम, तसेच जाधव मॅडम, बरडगावचे प्रथम नागरिक आदरणीय लंगोटे साहेब, त्यांचे सर्व सदस्य, या गावातील प्रतिष्ठित सर्व आणि आजच्या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले सर्व मान्यवर. मला या गावाची पहिली ओळख आहे. त्याचं कारण असं, बापूसाहेब हे माझे मित्र आहेत आणि या मित्राच्या निमित्तानं मला या ठिकाणी यावं लागलं. मी आल्याच्या नंतर एक पार्श्वभूमी या संपूर्ण गावाची मला पाहायला मिळाली, ऐकायला मिळाली. ऐकून खूप समाधान झालं. कारण मी अशा सेक्शनमध्ये काम करतो की तिथे शिक्षणाचं प्रमाण 0.6 आहे. आणि इथे बापू आमच्या मित्रांनी गंगासागर अभ्यासिका स्थापन केलेली आहे. त्यांना मनापासून धन्यवाद देतो. संभाव्य एक रोजगाराची संधी तरुणांना मिळावी असा एक प्रामाणिक त्यांनी हेतू उराशी बाळगून तिथे अभ्यासिका सुरू केलेली आहे. ती सुरू झाली पाहिजे. या परिसरामधील विद्यार्थी असतील, विद्यार्थिनी असतील, यांनी आपल्या गावाचं नावलौकिक केलं पाहिजे. परंतु आज शिक्षण आणि रोजगार हे एवढे भीषण विषय आज समाजासमोर उभे राहिलेले आहेत. याचाही आपण नागरिक म्हणून विचार करणं गरजेचं आहे. गुगलवर जर 13 ते 14,000 शाळा जिल्हा परिषदेच्या बंद पडल्या असतील तर बहुजनांचं शिक्षण आता इथून पुढे कुठल्या पद्धतीनं होईल याची सुद्धा आपण सर्वांनी विचार करणं गरजेचं आहे. मुलं शिकली तर पुढं अधिकारी, मोठमोठे अधिकारी होती, उत्तम नागरिक होती.
देश सांभाळण्याचं सामर्थ्य त्याच्या अंगी येईल. परंतु आज संविधानातल्या ह्या ज्या मूलभूत बाबी आहेत त्या आपल्यापासून दूर जात आहेत आणि ह्या जर दूर गेल्या तर बहुजन समाजाचं जनसामान्यांचे मुलं इथून पुढे कसे शिकतील आणि एवढ्या उंचीपर्यंत कसे जातील हा एक नागरिक म्हणून मला पडलेला प्रश्न आहे. मी आपला वेळ घेत नाही, परंतु याच्यासाठी चर्चा करणं गरजेचं आहे. कुठल्याही परिस्थितीमध्ये वस्तीमध्ये छोट्या छोट्या वस्तीमध्ये 5-5, 6-6 मुलं असतात, 2-2 मुलं असतात. घटनेने दिलेल्या अधिकाराप्रमाणे त्यांना शिक्षण किंवा त्यांना शिक्षणापासून वंचित ठेवण्याचा कोणालाही अधिकार नाही. त्या मुलांना जर शिक्षण दिलं नाही तर हे सबंध जगाचं स्वप्न, त्याच्या आयुष्यातलं स्वप्न त्याला आयुष्यभर साकार करता येणार नाही. तेव्हा मित्र आपल्याला विनंती करतो, जनसामान्य माणसं सामान्य माणसाच्या विरोधी एखादी भूमिका कुणी घेत असेल तर नागरिक म्हणून आपल्याला त्याला विरोध करायला पाहिजे. तुम्ही कराल अशी अपेक्षा व्यक्त करतो. आणि आमच्या मित्रांनी बरडगावी अत्यंत सुंदर असं स्वप्न घेऊन ते इथं आलेले आणि त्यांनी सुरू केलेलं आहे. त्यांना मनापासून शुभेच्छा देतो आणि मी आपली रजा घेतो. धन्यवाद. यानंतर उद्धवराव गावडे यांचे नाव घेतले. नमस्कार. प्रथम सर्वांना आज गुढीपाडव्यानिमित्त उपस्थित सर्वांना शुभेच्छा देतो. माझी ओळख पहिल्यांदा करून देतो की मी उद्धव गावडे, माझं मूळ गाव पोखरी पंचली गावामध्ये राहतो. बहुतांश सोपान काकांना सगळे ओळखत असते. सोपान काका माझे वडील म्हणजे आज हयात नाही पण त्यांचा मी पण जिल्हा परिषद शाळेमध्ये शिकलेले पंचली गावात आणि आज माझा बारामतीमध्ये बांधकामाचा व्यवसाय आहे आणि तो मी नीट करते. बहुतांश सगळ्यांना माहिती असेल. आज गंगासागर अभ्यासिका श्री बापूसाहेब लंगोटे यांनी चालू केलेली आहे. खरं तर त्यांचं मी खूप मनापासून अभिनंदन करतो. अशा पद्धतीचे खरे म्हणजे अभ्यासिका करणं हे आज आमच्या सगळ्यांच्या दृष्टीने म्हणजे एक त्यांनी जे चालू केले त्याला मी शुभेच्छा देतो. डॉक्टर धनंजय सावळकर हे बरडचेच भूषण म्हणून त्यांनी अप्पर जिल्हाधिकारी आज आहे. तसेच ज्योती कांबळे पण इथं उपस्थित आहेत. भगिनी शशिकांत सावळकरांनी तर खूप चांगल्या पद्धतीनं मगाशी त्यांचं मनोगत व्यक्त केलं आहे. अंकिता जाधव पण इथं उपस्थित आहे, त्यांनी पण त्यांचं मनोगत व्यक्त केलं आहे. मला तर जास्तीचं बोलता येत नाही, पण तरी पण हे जे काय आता बरेच जण वेगवेगळ्या प्रकारचे कार्यक्रम करतात, वेगवेगळ्या ठिकाणी खर्च करतात लोक, पण आज बापूसाहेबांचा तसा आदर्श घेण्यासारखा आहे. त्याचा म्हणजे त्यांनी जे काही गंगासागर अभ्यासिका जी काही आज चालू केलेली आहे त्याला मी माझ्या परिवारातर्फे आणि आपल्या सगळ्यांतर्फे शुभेच्छा देतो. नमस्कार. यानंतर आपल्या फलटण तालुक्यातील नांदळ गावची कन्या ज्योती कांबळे मॅडम, मला वाटतं त्यांनी 2 वर्षात 4 ते 5 पोस्ट क्लासरूमच्या काढलेल्या आहेत. आज त्या ठाणे जिल्हा उपजिल्हाधिकारी म्हणून काम करतात. तर आता ते आपल्याला मार्गदर्शन करतील. आदरणीय मंच, उपस्थित सर्व बरडगावचे ग्रामस्थ, सर्वांना गुढीपाडव्याच्या आणि नूतन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा. सर्वप्रथम मी आपले निवृत्त नायब तहसीलदार बापूसाहेब लंगोटे साहेबांचे खूप खूप अभिनंदन करू इच्छिते. कारण त्यांनी जे विचार केला तर ते निवृत्त झाल्यानंतर त्यांचं लाईफ किंवा त्यांचं जे काय आहे ते निवांत राहून एन्जॉय करू शकले असते. परंतु त्यांनी कुठेतरी समाजात आपण एक द्यायला लागतो म्हणून त्या विचारातून हे जे लायब्ररी सुरू करण्याचं जे काम केलेलं आहे ते खूप वाखाणण्यासारखं उपक्रम आहे. तर सर्वप्रथम त्यांचे खूप खूप अभिनंदन आणि शुभेच्छा. तर
तर सर्वप्रथम माझं ओळख करून देते की मी सध्या उपजिल्हाधिकारी म्हणून ठाणे जिल्ह्यात कार्यरत आहे. त्याच्यापूर्वी मी नायब तहसीलदार म्हणून MPSCतून सिलेक्ट झाले आणि त्याच्या आधी RFO म्हणून सिलेक्ट झाले. मी माझं 10वी पर्यंतचं जे शिक्षण आहे गावातल्या शाळेतून मराठी माध्यमातून पूर्ण केलं. त्याच्यानंतर 11वी 12वी फलटणमधून पूर्ण केली आणि ग्रॅज्युएशन BSc ॲग्रिकल्चर पुणे कॉलेजमधून पूर्ण केलं. तर सरांनी जसं सांगितलं की 4-5 पोस्ट वगैरे, तर ही माझी 3री पोस्ट आहे. आणि सलग एक मी सांगू शकते की आता इथं बरेच काही विद्यार्थी असतील, काही पालक असतील की ज्यांची मुलं इथं स्टडी करत असतील किंवा वेगवेगळ्या स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करत असतील. तर माझंही अगदी अशीच सामान्य परिस्थिती आहे किंवा घरामध्ये काही विशेष हे नव्हतं, फक्त एवढंच की शिक्षणाची आवड होती, आई वडिलांना आवड होती. माझा भाऊ इथं उपस्थित आहे, तर त्यालाही कुठेतरी याच्याबद्दल आकर्षण होतं. त्याच्यामुळे त्यांनी मला मोटिवेट केलं की माझा अकॅडमिक चांगला असल्यामुळे मग मी स्पर्धा परीक्षांची तयारी केली आणि एक अभ्यास, सातत्य या गोष्टींमुळे, हार्डवर्कमुळे मी इथपर्यंत पोहोचू शकले. तर मी आज या प्लॅटफॉर्म थ्रू तुम्हाला सर्वांना एक आवाहन करू इच्छिते की जर तुमचे कोणी जवळचे पाल्य असतील तर त्यांना तुम्ही मोटिवेट करा. निश्चितच जसं सावळकर साहेबांनी आपल्याला मगाशी सांगितलं की स्पर्धा आहे, दिवसेंदिवस कॉम्पिटिशन खूप वाढत चाललेली. अगदी असं म्हणणं चुकीचं होईल की 1-6 महिने अभ्यास करा, पोस्ट मिळाले वगैरे, असं मी कोणतंही तुम्हाला आश्वासन देणार नाहीये. परंतु जी रियालिटी आहे की निश्चित जर तुम्ही सातत्य ठेवलं, जे स्पर्धा परीक्षांची डिमांड आहे ती समजून घेतली, परीक्षा समजून घेतलं, स्वतःला त्यानुसार थोडं डेव्हलप केलं, काही स्किल्स गरजेचे आहेत, अभ्यासाचं टाइम टेबल आहे त्याच्यानुसार जर मोल्ड केलं स्वतःला तर अशक्य असं काही नाहीये. आणि त्याच्यासाठी जी पहिली स्टेप म्हणू आपण की लायब्ररी जर गावात असेल तर अगदी लहान मुलांपासून ते जे स्वतः तयारी करतात त्या सर्व मुलांना या लायब्ररीच्या माध्यमातून कुठेतरी ते पहिलं पाऊल आपल्या गावामध्ये सुरू झालेलं आहे आणि त्याचा लाभ सर्व लोकांनी घेतला पाहिजे. तर जसं नावातच आहे गंगासागर, तर कुठेतरी ती ज्ञानाची गंगा आता आपण सुरू करतोय. मी आव्हान करते की सर्वांनी त्याचा जास्तीत जास्त फायदा करून घेऊन, ऑलरेडी आपल्या गावातील भरपूर सारे अधिकारी वर्ग सिलेक्ट झालेले आहेत मुलं. तर सरांनी जसं सांगितलं की अधिकाऱ्यांचं गाव म्हणून येणाऱ्या काळात बरडगाव फेमस होऊ देत, तर असं मी शुभेच्छा देते. आणि मला जे आग्रह करते इथं आल्यानंतर दिला, तुम्ही सत्कार केला त्याच्याबद्दल मी सर्वांचे खूप खूप आभारी आहे. थँक्यू. यानंतर राजेंद्र गावडे आभाराचा कार्यक्रम सादर करतील आणि त्यानंतर सर्वांना विनंती, चहाने नाश्त्याची सोय केलेली आहे, कुणी त्याचा आस्वाद घेतल्याशिवाय जाऊ नये. आज गंगासागर अभ्यासिका उद्घाटन समारंभ या ठिकाणी संपन्न झाला. या कार्यक्रमासाठी उपस्थित बरडगावचे सुपुत्र धनंजय सावळकर साहेब, त्याचप्रमाणे ज्योती हिंदराव कांबळे मॅडम, त्याचप्रमाणे आमचे मित्र शशिकांत सोनवलकर, त्याचप्रमाणे अंकिता जाधव या ठिकाणी उपस्थित राहिले. प्रथमतः मी या सर्वांचं बरडगावच्या वतीने स्वागत करतो. जरी या ठिकाणी मला आभार मानण्याचा कार्यक्रम हाती दिला असला तरी मला 2 शब्द या ठिकाणी बोलावंसं वाटतंय की खऱ्या अर्थानं बापूराव लंगुटे यांचं बरडगावाने आभार मानणं फार गरजेचं आहे. त्याचं महत्वाचं कारण असं आहे, सत्कार तर घेऊयाच पण आभार मानणं फार गरजेचं आहे. त्याचं महत्वाचं कारण या ठिकाणी असं आहे की आपल्याला माहिती आहे की जर रत्न शोधायचे असतील तर ती रत्न खेड्यागावामध्ये सापडत असतात. पण खऱ्या अर्थानं खेड्यागावातील लोकांना अनेक गोष्टीची कल्पना नसते, माहिती नसते आणि खऱ्या अर्थानं सर्वात जास्त महत्वाचा जो मुद्दा असतो तो मुद्दा या ठिकाणी असतो, तो आर्थिक मुद्दा या ठिकाणी असतो. आज आपल्याला माहिती आहे की मी नेहमी शिक्षणाचं कार्य करत असताना मी विद्यार्थ्यांना एक मंत्र देतो. तो मंत्र म्हणजे या ठिकाणी कोणता, जर खऱ्या अर्थानं गरिबीवरती मात करायची असेल तर आपल्याकडे एकच शस्त्र आहे आणि ते शस्त्र म्हणजे फक्त शिक्षण. लक्षामध्ये घ्या की आपल्याला माहिती आहे की जगामध्ये कुठं जर वावरायचं झालं तर आपल्याकडे एक शस्त्र आहे आणि त्या शस्त्राच्या जोरावरती खऱ्या अर्थानं
आपण एक उत्तम प्रकारची भरारी घेऊ शकतो. आपल्याला माहिती आहे की आमच्या स्वप्नामध्ये सुद्धा या ठिकाणी नव्हतं की बापूराव लंगुटे माजी तहसीलदार या ठिकाणी अशा प्रकारची एक योजना बरड गावामध्ये राबवतील. आपल्याला माहिती आहे की खऱ्या अर्थानं महाराष्ट्राला एक परंपरा लाभली. ती परंपरा म्हणजे संतांची परंपरा या ठिकाणी लाभली आणि अशा या ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीचा मुक्काम या ठिकाणी बरड गावामध्ये होत असतो. मग अशी कोणीतरी म्हटलं की अशीच या ठिकाणी जे काय अधिकारी वर्ग आहे या अधिकारी वर्गामध्ये सुद्धा खऱ्या अर्थानं बरडगावच्या विद्यार्थ्याने खऱ्या अर्थानं यश मिळवावं असं प्रतिक्रिया या ठिकाणी वाटत असतं. आपल्याला माहिती आहे की बरड गावातील ग्रामस्थांना मी थोडंसं एक वेगळं बोलणार आहे. वेगळ्या ठिकाणी बोलणार का बोलणार तर मी माध्यमिकला मॅडम काम करतोय. माध्यमिकला काम करत असताना एक गोष्ट लक्षामध्ये येते. ती गोष्ट म्हणजे या ठिकाणी कोणती तर सध्या जर आपण मुलांचा विचार केला तर बरड गावामध्ये 500 ते जवळजवळ 1000 विद्यार्थी असे नुसते फिरणारे विद्यार्थी आहेत. त्या विद्यार्थ्यांना मोबाईल सोडून जर खऱ्या अर्थानं गरिबीवरती कशी मात करता येईल असं अनेक जर एखादं क्षेत्र हुडकलं तर 100% बरड गावाचा कायापालट झाल्याशिवाय राहू शकणार नाही. आणि हे काम या ठिकाणी कोण करू शकतो? आपणच या ठिकाणी करू शकतो. खऱ्या अर्थानं प्रत्येक पालकाने आपल्या पाल्याकडे जर लक्ष दिलं तर जवळजवळ 90 ते 75% या ठिकाणी फरक पडल्याशिवाय राहू शकणार नाही. आणि आपले विद्यार्थी सुद्धा या ठिकाणी भविष्य काळामध्ये उज्ज्वल या ठिकाणी यश मिळवल्याशिवाय राहू शकणार नाही. आणि म्हणून आज या ठिकाणी गंगासागर अभ्यासिका उद्घाटन समारंभ आयोजित या ठिकाणी संपन्न झाला. या कार्यक्रमासाठी मान्यवर व्यक्ती या ठिकाणी उपस्थित राहिले. त्याचप्रमाणे बरड गावातील प्रतिष्ठित लोक, बरड गावचे सरपंच, त्याचप्रमाणे प्रत्येक क्षेत्रातून या ठिकाणी अनेक लोक या ठिकाणी उपस्थित राहिली. त्याबद्दल लंगुटिया कुटुंबाच्या वतीनं मी सर्वांचे या ठिकाणी आभार मानतो आणि हा कार्यक्रम संपला असं या ठिकाणी जाहीर करतो. या ठिकाणी एक मोलाचं काम केल्याबद्दल आपल्या बरडगावचे पहिल्या पुढे कुटुंबाची या सगळं सागर ठीक आहे सागरे पडतो आज गंगासागर अभ्यासिका त्याचं उद्घाटन या ठिकाणी संपन्न झालं. खऱ्या अर्थानं ही गंगासागर अभ्यासिका ज्यांनी या ठिकाणी सुरू केली असे आपल्या बरडगावचे माजी तहसीलदार बापूराव लंगुटे साहेब यांचा सत्कार उपजिल्हाधिकारी कुमारी ज्योती हिंदूराव कांबळे मॅडम यांनी या ठिकाणी श्रीफळ, शाल, पुष्पगुच्छ या ठिकाणी करावा असं बरडगावच्या वतीने मी त्यांना विनंती करतो. सर्व कुटुंबाचं